नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला जो विषय आहे त्याचं नाव आहे जलराजने। आता हा जो टॉपिक आहे तो आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये जीएस पेपर क्रमांक 2 अर्थात भारतीय राज्यव्यवस्था, घटनात्मक प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय संबंध याच्याशी जोडता येतो। स्पेसिफिकपणे जलराजने हा विषय आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला जोडता येतो। जसं तुम्हाला माहिती आहे, आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय जो आहे हा आपल्याला GS2 मध्ये साधारणपणे 50 मार्काला विचारला जातो। यासाठी हा टॉपिक उपयोगाचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला मुलाखतीमध्ये अनेकदा आंतरराष्ट्रीय संबंधावर प्रश्न विचारले जातात। यासाठी देखील तुम्हाला अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधावरच्या टॉपिकवर नजर ठेवणं महत्वाचं आहे। आता यामध्ये काय आहे, जलराजने म्हणजे काय? जेव्हा दोन देशांमध्ये किंवा दोनपेक्षा अधिक देशांमध्ये जेव्हा वादविवाद निर्माण होतो, हा वादविवाद कशावरून निर्माण होतो तर नद्यांमुळे निर्माण होतो, नद्यांच्या पाण्यामुळे निर्माण होतो। या नद्यांच्या पाण्याचं वाटप कसं करायचं यामुळे निर्माण होतो, किंवा अनेकदा त्या संबंधित नदीवर जलविद्युत प्रकल्पाचं बांधकाम केलं जातं। मग जलविद्युत प्रकल्पाचं बांधकाम केल्यामुळं काय होतं तर नद्यांच्या प्रवाहावर परिणाम होतो। मग नद्यांच्या प्रवाहावर परिणाम झाला तर नद्यांचं पाणी कमी अधिक प्रमाणात मिळणं आणि मग त्यानंतर वादविवाद निर्माण होणं, असा एकंदरीत जो आहे तो सिनारिओ निर्माण होतो। मात्र जेव्हा आपण जलराजनयाची चर्चा करतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा दोन आणि दोन देशांपेक्षा अधिक देशांमध्ये देखील जेव्हा पाण्याच्या वाटपावरून वाद निर्माण होतो तेव्हा देशांकडनं सामंजस्य काय केली जाते, सामंजस्याची भूमिका स्वीकारली जाते किंवा अनेकदा चर्चेची भूमिका स्वीकारली जाते आणि यासाठी राजनय केला जातो। या संदर्भात भेटीगाठी घेतल्या जातात, बोलणी होतात आणि ह्या ज्या भेटीगाठी बोलण्या आहेत त्याला आपण म्हणू शकतो ट्रॅक 1 प्रकारचा राजनय। आता ट्रॅक 1 प्रकारचा राजनय म्हणजे काय तर ऑफिशियल लेवलचा राजनय, म्हणजे भारताकडचे राजदूत आणि इतर देशांचे राजदूत यांच्यामध्ये काही चर्चा झाली किंवा भारताचे परराष्ट्र सचिव आणि इतर देशांचे परराष्ट्र सचिव यांच्यामध्ये चर्चा झाली किंवा जलच्या किंवा पाण्याच्या अनुषंगाने काही मंत्रालय असतील तर दोन्ही देशांच्या मंत्रालयांमध्ये चर्चा झाली तर त्याला आपण म्हणू शकतो की ट्रॅक 1 प्रकारचा राजनय झाला। आणि या ट्रॅक 1 प्रकारच्या राजनयमध्ये कशाची चर्चा झाली तर जलविषयक चर्चा झाली, पाण्याविषयी चर्चा झाली, त्याला आपण म्हणणार आहे जलराजनय। बघा, जेव्हा दोन किंवा अधिक देशांमध्ये नद्याच्या पाण्याच्या वाटपावरून वादविवाद निर्माण होतात तेव्हा देशांकडनं सामंजस्याची भूमिका स्वीकारली जाते, चर्चेची भूमिका स्वीकारली जाते। तेव्हा या एकंदरीत प्रक्रियेला आपण जलराजनय म्हणलंय। आणि जलराजनयाला आपण कशामध्ये कॅटेगराइज केले तर ट्रॅक 1 प्रकारचा राजनय। मग ट्रॅक 1 ची व्याख्या काय आहे, संकल्पना काय आहे? औपचारिक स्वरूपाचा राजनय, फॉर्मल स्वरूपाचा राजनय म्हणजेच काय, उच्च पदस्थ देशांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये होणारी देवाणघेवाण, त्यांच्यामध्ये होणारी चर्चा, त्याला आपण ट्रॅक 1 राजनय असं म्हटलेलं आहे। बघा, यामध्ये तुम्हाला एक नवीन संकल्पना समजली, फॉर्मल प्रकारचा राजनय, औपचारिक स्वरूपाचा राजनय, त्याला आपण म्हणतो ट्रॅक 1 प्रकारचा राजनय। आणि जलराजनय पण आपल्याला कशामध्ये समाविष्ट करता येऊ शकतो तर ट्रॅक 1 मध्ये समाविष्ट करता येऊ शकतो। चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून भागधारकांकडून तर्कशुद्ध उपाय आणि शाश्वत आणि शांतता मार्ग यांना प्राधान्य दिले जाते। आता भागधारक म्हणजे काय तर स्टेक होल्डर्स। स्टेक होल्डर्स म्हणजे काय की या पाण्याच्या वाटपाच्या अनुषंगानं कोणकोणत्या देशांमध्ये वाद आहेत आणि त्या देशांना आपण या ठिकाणी म्हणू शकतो भागधारक। जलवाटाघाटी करताना वैज्ञानिक, आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारला जातो। तर वाटाघाटी करताना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला जातो म्हणजे काय, समजा एखादा देश त्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प उभारतोय, मग त्या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीमुळे नक्की कशावर परिणाम होतोय, काय परिणाम होऊ शकतो, मग आपण काय केलं पाहिजे, या बाबी यामध्ये बघितल्या जातात। त्याला आपण वैज्ञानिक आणि तांत्रिक म्हणू शकतो। आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोन म्हणजे काय, आर्थिक रिपरकशन त्याचे काय होऊ शकतात, त्यानंतर धोरणात्मक दृष्टिकोन या अनुषंगाने काय असू शकतो, अशा स्वरूपाची चर्चा या जलराजनयामध्ये केली जाते। आणि दीर्घकालीन उपाय आणि जल सुरक्षा या 2 विषयांना महत्त्व दिलं जातं। आता जलवाटाघाटी करताना ज्या देशांचा स्टेक त्यामध्ये आहे किंवा ज्या देशांवर परिणाम होणार आहे त्यांनी एकमेकांना हायड्रोलॉजिकल माहिती देणं अभिप्रेत आहे। हायड्रोलॉजिकल माहिती म्हणजे काय
तर पाण्यासंबंधी माहिती म्हणजे एखादा देश जलविद्युत प्रकल्प उभारतोय तर मग पाण्याच्या नदीच्या प्रवाहावर काय परिणाम होणार आहे, मग कशा प्रकारचा होणार आहे, या बाबी ज्या तांत्रिक बाबी आहेत त्याच्या बाबतची माहिती दुसऱ्या देशाला देणं यामध्ये अभिप्रेत आहे. त्याला शब्द काय वापरला आपण, हायड्रोलॉजिकल स्वरूपाची माहिती. बघा पुढे जाऊया. आता जलराजने म्हणजे कळालं 2 किंवा अधिक देशांमध्ये वाद पाहिजे. ट्रॅक 1 राजने म्हणजे पण कळालं की औपचारिक पातळीवर वाटाघाटी करून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवणं ट्रॅक 1 राजने, आणि जलराजनयाला आपण समाविष्ट केले ट्रॅक 1 राजनयामध्ये. आता या अनुषंगानं जलविवाद जर आपण बघितले, वॉटर डिप्लोमसी कुणाकुणांमध्ये शक्य आहे, तर त्यातलं पहिलं उदाहरण आहे भारत आणि पाकिस्तान. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे किंवा आपण ह्याच्या आधी पण सिंधू नदी पाणी वाटप कराराविषयीचा डिटेल्ड व्हिडिओ केलेला आहे. त्यामध्ये सिंधू नदी पाणी वाटप करार कुणाच्या मध्यस्थीने झालाय, जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालाय. कुणामध्ये झालाय, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालाय. यामध्ये काय सांगितलंय तर रावी, बियास, सतलज या नद्यांचं पाणी भारताला दिलंय वापरायला आणि पाकिस्तानला सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांचं पाणी दिलेलं आहे. मग याला पण एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो, जलराजने म्हणू शकतो, वॉटर डिप्लोमसी म्हणू शकतो. आता या करारामध्ये आणखीन एक बाब आहे की सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांचं पाणी जरी पाकिस्तानला दिलं असेल तरी मात्र भारत या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारू शकतो, हे आपण आधी बघितलेलं आहे. मात्र त्याचा उपभोग करू शकत नाही, म्हणून त्याला आपण शब्द वापरलेला होता नॉन कन्झम्प्टिव्ह यूज भारत या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. आता दोन्ही देशांमध्ये जर वाद निर्माण झाला तर आपण या ठिकाणी सिंधू आयोगाची स्थापना केलेली आहे किंवा स्थापना करण्यात येते. यामध्ये प्रश्न नाही सुटला तर तटस्थ तज्ञाची नियुक्ती केली जाते, ज्याला आपण न्यूट्रल एक्सपर्ट म्हणतो. आणि न्यूट्रल एक्सपर्टला देखील हा प्रश्न नाही सुटला तर मग तो शेवटी जातो परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन. ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची वादविवाद निवारण किंवा तंटा निवारण यंत्रणा आहे. याला लवाद देखील आपण म्हणू शकतो. ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. आता जलराजनेमध्ये आपण भारत आणि पाकिस्तान संबंधाचा आयाम बघितला. कुठल्या माध्यमातून बघितला, सिंधू नदीचं पाणी वाटप करार या माध्यमातून बघितला. तसंच अजून कुठल्या देशामध्ये आहे तर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये देखील काहीतरी जलविवाद आहेत आणि म्हणून पुन्हा पिक्चरमध्ये येतं ट्रॅक 1 राजने आणि वॉटर डिप्लोमसी. आता बघा यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत बघा. 1972 मध्ये इंडो बांगलादेश जॉईंट रिव्हर कमिशनची स्थापना करण्यात आली. कशाला केली असेल, वादविवाद सामंजस्यानं शांततेनं सोडवण्यासाठी केली. 1996 मध्ये दोन्ही देशांमध्ये गंगा वॉटर ट्रीटी करण्यात आली आणि जे यशस्वीपणे करण्यात आली. यामध्ये चर्चा व्यवस्थित झाली. यामध्ये काय होतं तर फराक्का बॅरेजच्या बांधकामावरून दोन्ही देशांमध्ये वाद होता आणि म्हणून या ठिकाणी या करारानुसार दोन्ही देशांना योग्य व रास्त प्रमाणात नदीचं पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. म्हणजे यामध्ये चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यात आला. गंगा वॉटर ट्रीटी हा एक यशस्वी करार मानला जातो भारत आणि बांगलादेशमध्ये. आता हा यशस्वी झाला, मात्र अजून एक असा मुद्दा आहे की तो अजून सुटू शकलेला नाही, तो म्हणजे तिस्ता पाणी वाटप करार. हा तिस्ता पाणी वाटप करार खूप वर्षापासून चालू आहे. म्हणजे हा करार करायचा आपला प्रयत्न आहे, मात्र हा प्रयत्न यशस्वी होऊ शकलेला नाही. याचं कारण म्हणजे आता या अनुषंगानं केंद्र सरकार जरी वाटाघाटी करत असेल तरी मात्र राज्य सरकारला इथं पिक्चरमध्ये घ्यावं लागतं. आता राज्य सरकारला पिक्चरमध्ये घ्यावं लागतं. मग आपण तिस्ता नदीविषयी बोलतोय म्हणून या ठिकाणी पिक्चरमध्ये येतं पश्चिम बंगाल सरकारला या ठिकाणी पिक्चरमध्ये घ्यावं लागल्यामुळं हा प्रश्न अजून सुटलेला नाही. आता या ठिकाणी अजून एक संकल्पना आहे की जेव्हा केंद्र सरकार, नीट ऐका, जेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारांना किंवा राज्याला चर्चेमध्ये समाविष्ट करते तेव्हा त्याला एक कीवर्ड वापरला जातो. नवीन वर्ड आहे तुमच्यासाठी, त्याला म्हणतात पॅराराजने. पॅराराजने म्हणजे काय, ज्याला आपण पॅरा डिप्लोमसी म्हणतो. जेव्हा केंद्र सरकारकडून राज्यांना देखील चर्चेमध्ये वाटाघाटीमध्ये समाविष्ट करून घेतले जाते तेव्हा त्याला पॅराराजने किंवा पॅरा डिप्लोमसी असे म्हणतात. आता हे जे वर्ड्स आहेत सगळे हे तुम्हाला उत्तरामध्ये वापरायला तुम्हाला जमले पाहिजेत. आता सुरुवातीला आपण बघितलं वॉटर डिप्लोमसी पासून चर्चा केली आपण, त्यानंतर मी तुम्हाला ट्रॅक 1 राजनयबद्दल बोललो आणि मी आता तुम्हाला बोलतोय पॅरा राजनयबद्दल, पॅरा डिप्लोमसी. आता पॅरा डिप्लोमसी हा शब्द तुम्ही कुठं वापरू शकता, ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये
केंद्र सरकारद्वारे, युनियन गव्हर्नमेंटद्वारे राज्य सरकारला चर्चेमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पॅरा डिप्लोमसी हा शब्द वापरू शकता. तो तुमच्या उत्तराला अधिक काय करतो, सुशोभित करतो, किंवा उत्तर तुमचं ते प्रभावीपणे तो परीक्षकापुढे मांडतो. आता हे सगळे मुद्दे तर तुम्ही लिहिणारच आहे कंटेंट, मात्र काही कीवर्डचा वापर तुम्हाला उत्तरामध्ये करावा लागतो आणि अशा वर्ड्सची यादी तुम्ही केली पाहिजे. असे जे वर्ड्स आहेत याची यादी तुम्ही बनवली पाहिजे आणि उत्तरामध्ये समाविष्ट केली पाहिजे. तुम्हाला 3 गोष्टी नवीन कळाल्या. वॉटर डिप्लोमसी कळाली, ट्रॅक 1 डिप्लोमसी कळाली, ट्रॅक 1 राजनय कळाला, आणि आता पॅरा डिप्लोमसी किंवा पॅरा राजनय हे तुम्हाला कळाले. भारत नेपाळ, आपण ह्याच्या आधी भारत नेपाळ संबंधाचा एक डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्यामध्येच तुम्हाला मी सांगितलं की नेपाळचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा 2 अनुषंगानं चर्चा होते. एक म्हणजे नेपाळमध्ये काय काय सत्तांतर होतंय त्या अनुषंगानं, हे मी बोललोय आधीच्या व्हिडिओमध्ये, आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाच्या अनुषंगानं भारत आणि नेपाळ या 2 देशांमधील संबंध चर्चेत असतात. मग या ठिकाणी सतत आता नवीन जो चर्चेत असतो तो कुठला विषय आहे तो बघूया. चला, आता यामध्ये आधी पहिल्यांदा इतिहासामधील काही गोष्टी बघू आणि नंतर ज्या काय चालू आहेत त्या बघू. 1920च्या शारदा करारानुसार भारताला महाकाली नदीवर बाणबासा बॅरेज बांधण्यास परवानगी देण्यात आली. आता हे स्वातंत्र्यापूर्व झालेल्या घडामोडी आहेत. 1954 मध्ये कोशी करारानुसार हनुमान नगर फ्लड कंट्रोल बॅरेज बांधण्यास परवानगी देण्यात आली. 1959च्या गंडक करारानुसार भाईलस्टोन, आता हे इंग्लिश नाव आहे, बॅरेज म्हणजेच त्याला आपण म्हणू बॅरेजचं बांधकाम करण्यास त्या ठिकाणी परवानगी देण्यात आली. आणि आता लेटेस्ट 1996च्या महाकाली कराराच्या तरतुदीनुसार पूर नियंत्रण करण्यासाठी पंचमेश्वर जलविद्युत प्रकल्प, हा पंचमेश्वर सतत न्यूज मध्ये असतो, आजही असतो, या पंचमेश्वर जलविद्युत प्रकल्प बांधण्यात. आता हे जे सगळे आहेत हे सगळे काय आहेत, दोन्ही देशांमधील सहकार्य आहेत. कशाच्या अनुषंगानं, वॉटर शेअरिंगच्या अनुषंगानं. म्हणून त्याला आपण कशामध्ये समाविष्ट केलंय, तर वॉटर शेअरिंग म्हणून त्याला आपण कशामध्ये समाविष्ट केलंय, वॉटर डिप्लोमसी मध्ये समाविष्ट केलेलं आहे. आता जसं आपण बघितलं भारत नेपाळ, तसंच आपण बघूया भारत भूतान. भारत भूतानमध्ये 1-2 प्रकल्प आहेत. कुठले, जलढाका प्रकल्प जो 1961 मध्ये उभारण्यात आला, त्यानंतर चुका जलविद्युत प्रकल्प, ताला जलविद्युत प्रकल्प, हे सध्या महत्वपूर्ण होते जुने. आणि आता जो लेटेस्ट चर्चेत आहे पुनच्चंगू जलविद्युत प्रकल्प, हा तुम्हाला सतत न्यूज मध्ये आता दिसेल. जेव्हा भारत भूतान संबंधाची चर्चा होईल तेव्हा हा प्रकल्प तुम्हाला न्यूज मध्ये दिसेल. आता भूतानचे राजे मध्ये आपल्या भारतामध्ये येऊन गेले तेव्हा त्यांनी या प्रकल्पाच्या विषयी चर्चा आपल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेली होती. मग भारत भूतानच्या अनुषंगानं तुम्हाला लेटेस्ट पुनच्चंगू हा लक्षात ठेवावा लागेल. आधीचे जलढाका, चुका आणि ताला हे 2 प्रकल्प, आणि नेपाळचा पंचमेश्वर महत्वाचा आहे, आणि त्याच्या आधीचे जे आपण बघितले महाकाली वगैरे हे पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. चीन, आता भारत आणि चीन यांच्यामध्ये कशावरून वाद आहे, तर यार्लुंग झँगपो. आता यार्लुंग झँगपो हे चीनमध्ये म्हणलं जातं. आपल्या भारतामध्ये या नदीला ब्रह्मपुत्रा नदी म्हणलं जातं, ब्रह्मपुत्रा नदी, आणि चीनमध्ये त्याला म्हणलं जातं यार्लुंग झँगपो. आता प्रॉब्लेम काय आहे, तर चीनकडून त्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाचं बांधकाम व्हायला लागले आणि त्यामुळे जो प्रवाह आहे तो भारतामध्ये कमी होईल का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता उद्या समजा भविष्यात भारत आणि चीनचे संबंध बिघडले तर चीनकडून या ब्रह्मपुत्रा नदीचा किंवा यार्लुंग झँगपो या नदीचा वेपन म्हणून वापर केला जाऊ शकतो. मग त्याला आपण म्हणूया वेपनायझेशन ऑफ रिव्हर, म्हणजेच काय, नदीचा शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकतो. आणि त्यामुळे हा मोठा धोका आहे, भविष्यातला धोका आहे. आणि म्हणून चीनकडून भविष्यात ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडवले जाऊ शकते. अडवलेच नाही तर ते वळवले देखील जाऊ शकते, अडवले देखील जाऊ शकते. आणि म्हणून या भविष्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आता गेली अनेक वर्ष काय होत होतं, चीनकडून या ब्रह्मपुत्रा नदीविषयी किंवा यार्लुंग झँगपो नदीविषयीचा डेटा आपल्याला शेअर केला जात होता. डेटा म्हणजे माहिती शेअर केली जात होती. पण गेल्या अनेक वर्षांपासून चीनने अशा प्रकारची माहिती शेअर करणं, भारताबरोबर त्याची चर्चा करणं थांबवलेलं आहे. आणि त्यामुळं अधिक धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने आपल्याला भारत चीन या संबंधांविषयी, त्यामध्ये वॉटर डिप्लोमसीचा जो आयाम आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. वॉटर डिप्लोमसी म्हणलं तर भारत पाकिस्तान आलं, भारत नेपाळ आलं, भारत भूतान आलं आणि भारत चीन आलं. या 4
बाबींचा किंवा या 4 द्विपक्षीय संबंधाचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. आता निष्कर्ष काय आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा नद्यांच्या वाटपावरून प्रश्न निर्माण होतो, नद्यांच्या पाणी वाटपावरून प्रश्न निर्माण होतो, तेव्हा साधारणपणे कोणती मानके पाळली पाहिजेत किंवा कोणती तत्वे पाळली पाहिजेत या अनुषंगानं हेल्सिंकी प्रिन्सिपल्स काय आहेत, महत्वपूर्ण आहेत. हेल्सिंकी नियमानुसार किंवा हेल्सिंकी रूल्सचं सर्वसाधारणपणे पालन केलं तर आपण काय करू शकतो, वॉटर डिप्लोमसी यशस्वी करू शकतो. आणि म्हणून निष्कर्षामध्ये काय म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या 1966च्या हेल्सिंकी नियमाचे पालन करणे सर्व देशांनी आवश्यक आहे आणि त्यामुळेच मग काय होऊ शकते, शांतता आणि सुव्यवस्था राखली जाऊ शकते. म्हणून निष्कर्षामध्ये आपण 1966चा हेल्सिंकी नियम किंवा रूल टाकलं तर ते तुमच्या उत्तरामध्ये एक प्रकारचं काय म्हणू आपण, एक प्रकारची मॅच्युरिटी ऍड करतं. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा जल डिस्प्यूट आला किंवा वॉटर डिस्प्यूट आला तर तुम्ही निष्कर्षामध्ये हेल्सिंकी नियम या ठिकाणी ऍड करू शकता. बघा, आपण फक्त काय बघितलं, वॉटर डिप्लोमसी म्हणजे काय बघितलं. वॉटर डिप्लोमसीला तुम्हाला मी ट्रॅक 1 राजनयशी जोडून सांगितलं. ट्रॅक 1 म्हणजे काय, औपचारिक स्वरूपाचा राजनय तुम्हाला सांगितला, त्यामध्ये मी तुम्हाला वॉटर डिप्लोमसी ऍड करून सांगितलं. त्यानंतर भारत पाकिस्तान विषयी बोललो आपण, त्यानंतर भारत बांगलादेश विषयी बोललो. भारत बांगलादेश विषयी बोलताना अजून एक संकल्पना तुम्हाला मी सांगितली, ती म्हणजे पॅरा राजनय. पॅरा राजनय म्हणजे काय, जेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये इन्क्लूड करून घेतं, समाविष्ट करून घेतं, तेव्हा त्याला पॅरा राजनय किंवा पॅरा डिप्लोमसी असे म्हणतात. बघा, तुम्हाला विषय समजतोय का. अधिक आपण डिटेल आपला इश्यू जो आहे तो युनिक बुलेटिन मध्ये कव्हर केलाय. अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा. धन्यवाद.